कराडमध्ये नॉनव्हेज साठी लय ऑप्शन आहेत, पण एखादा ऑप्शन व्हेज साठी आहे का नाही ह्याच प्रश्नाची मेणबत्ती माझ्या डोक्यात कवापासून पेटलेली होती. पण असलं भारी भारी ऑप्शन मिळतील ह्याची मात्र मला अपेक्षा नव्हती. चैत्र महिना चालूच आहे हो, तेव्हा नॉनव्हेज खायचा काही विषयच नाही. हे बघा, आमच्या रसोईच्या अंगाचा गुलाल पण अजून निघालेला नाही. म्हणूनच आम्ही आज गेलतो कराडमध्ये सह्याद्री हॉस्पिटलच्या पाठीमाग आणि वारंजी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे जाताना हायवे टचच असलेलं शुद्ध शाकाहारी हॉटेल माऊली पार्कला. हॉटेलला पार्किंगची व्यवस्था आहेच, पण हॉटेलमध्ये स्पेस एवढा आहे की फॅमिली नव्हं तर फॅमिलीचं पाहुणं पण जेवायला बसेल. म्हणजे कसं बर्थडे पार्टी वगैरे असलं की एक नंबरच असते. रामकृष्ण हरी विठू माऊली. जेवायच्या अगोदर देवाचं नामस्मरण केलेलं चांगलं असते. मेरे मन को भाया मैंने मंचाव सूप पाया, मंचाव सूप एकदम चवीने पेया. गाडी चालू करायला लागते किल्ली आणि व्हेज मध्ये भारी आहे पनीर चिल्ली. हा 5 दात्र्याचं चमच्यात घेऊन खाल्ली, एक नंबरची लागते. हॉटेल माऊलीचं स्पेशल आहे पनीर मालवणी आणि व्हेज राजधानी. पनीर मालवणी असं मापात घ्यायचं, ते बी ढकलून 1 2 3. काळजी करू नको भावा, तुला बी ठेवलंय. पनीर मालवणीचा घास घेतल्यावर मला एक नंबरचं वाटलं. त्यात त्याच्या संग व्हेज रस्सा पण येतोय बरं का मालवणी, देव पण एकदम टॉपचा होता. मग हळूच चमच्यानं व्हेज राजधानीचा एक तालुका आपल्या प्लेटमध्ये उचलून घेतला आणि गार्लिक नान बटर सोबत खाऊन घेतला. हा एक नंबर. ही व्हेज बिर्याणी राहिली की राव, तशी ही व्हेज वाल्यांसाठी बिर्याणी आहे, पण आपल्यासाठी व्हेज पुलावच हो. असू दे, कुणाला वाईट वाटाय नको, आपण व्हायचं खाऊ. आमचं जेवण तर एक नंबर झालंय, पण कराडमध्ये व्हेज जेवणासाठी माऊली पार्कला जायला लागतंय भाऊ.